गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या 2027 महाराष्ट्र बोर्डच्या नवीन फ्रेश बॅचमध्ये आपण बघत होतो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर नंबर 1 सायन्स 1चा. याचं पहिलं लेक्चर ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. त्यात आपण केप्लर्स लॉ, ग्रॅव्हिटेशन बद्दल बरीच माहिती घेतली होती. त्यातील केप्लर्स लॉ मोस्ट एमपी होते. मी तुमचे पाठांतर सुद्धा घेतलेले होते. आय होप सो की ते लेक्चर तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल किंवा बघितलंच नसेल तर बाबारे रिपीट करा ते लेक्चर. आणि मग आता बघूयात आपण आज ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 2 आपल्या समर्पण या बॅचमध्ये. सीधी बात नो बकवास म्हणून पटापट सुरुवात करूया न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला. हा एक टॉपिक आहे पोरांनो की न्यूटनचा युनिव्हर्सली ग्रॅव्हिटेशनचा लॉ नक्की काय आहे. तुम्ही म्हणणार दादा बाकावरती दोन दोन लोक बसले काय, बाकावरती दोन दोन लोक बसले काय, काम यांचं काय, आता काम यांचं काय. दोन लोक बसले, जगाचा नियम आहे. ज्यावेळेस दोन गोष्टी एकत्र येतात काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग आता काय करणार आणि काय होणार ते आपल्याला बघायचंय. दोन व्यक्ती एकमेकांजवळ बसले का बाकावर बसलेले आहेत. ऑब्वियस आहे एकमेकांकडे काय होणार, अट्रॅक्ट होणार. काय होणार रे, अट्रॅक्ट होणार. मग या पृथ्वीमधल्या गोष्टींचं तेच आहे. न्यूटन बाबा काय म्हणतात ते बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या युनिव्हर्स मध्ये जेवढे ऑब्जेक्ट आहे हे अट्रॅक्ट होता अदर ऑब्जेक्ट सोबत विथ अ डेफिनाइट फोर्स. या युनिव्हर्स मध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहे ते अट्रॅक्ट होतात दुसऱ्या एका ऑब्जेक्ट कडून बाय एका डेफिनाइट फोर्सने. कशाने रे पोरांनो, डेफिनाइट फोर्सने. लक्षात आलेलं आहे. पुढे चलो, आता हे दोघी जवळ बसल्या, थोडं मेजरमेंटच्या गोष्टी करूयात आपण. काय म्हणतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. जो फोर्स आहे हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय, जर फोर्स वाढला किंवा कमी झाला याचा इम्पॅक्ट डायरेक्ट दुसऱ्यावरती होणार. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. म्हणजे मला सांगा दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, आता हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ना पुरांनो, हे दोन ऑब्जेक्ट जे मास आहे, मास म्हणजे यांचा जो प्रोडक्ट आहे, जेवढं दोन ऑब्जेक्टच्या मासचं प्रोडक्ट असेल तेवढाच काय लागेल, फोर्स. म्हणजे फोर्स वाढला, बरोबर आहे. याचं मास जे आहे, मास जर का वाढलं तर ऑब्व्हियस आहे फोर्स पण काय होणार आहे, वाढणार आहे. कसं काय मला सांगा. दोन मस्त हट्टे कट्टे व्यक्ती आणलेले आजूबाजूला ठेवलेले, या दोघांमधला जो फोर्स आहे तो वाढेल का नाही. जर का एकदम बारीक बारीक हाडकुळे आणलेले आहेत त्यांच्यामधला फोर्स कमी लागेल. मास कमी झालं फोर्स कमी, मास जास्त झालं फोर्स जास्त. म्हणजे काय माझ्या राजांनो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. लक्षात आलेले. दोन व्यक्ती तुम्हाला दिसत आहे. M1 M2 म्हणजे काय, मास आहे. FF म्हणजे काय, तुमचा फोर्स आहे. काय राजांनो, फोर्स. मग हे जे फोर्स आहे एकमेकांकडे लागतोय, कशावर डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या दोघांच्या मासवरती. कोणावरती रे, मासवरती. चलो बच्चा नेक्स्ट. न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये अजून काय म्हणतोय, हो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा इनव्हर्सली म्हणजे काय, एक वाढलं तर दुसरं कमी होणार, एक कमी झालं तर दुसरं वाढणार, असं याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर करायचा आहे कोणाचा, डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय मला सांगा, मास पहिले वाढलं होतं तर फोर्स पण वाढत होता. आता हे जे दोन व्यक्ती आहेत हे बिचारे जर का यानं लांब लांब केलं, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये जर का हे आले तर दोघे एकमेकांपासून लांब आहे. मग लांब असल्यावरती फोर्स जो आहे हा कसा लागेल, कमी लागेल. असो, ज्याला निभवायचं तो कसा पण निभवतो. मग ते क्लोज रिलेशन असो किंवा लॉंग असो. हे बाबा रे विषयांत. हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्क्वेअर ऑफ कोणाचा स्क्वेअर करायचा आहे, त्यांच्या डिस्टन्सचा. डीचा जर का स्क्वेअर केला म्हणजे डिस्टन्स जर का वाढलं तर ऑब्व्हियसली फोर्स पण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. लक्षात आलंय. चलो आता न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जातात. हे दोन फॉर्म्युले कोणकोणते आहे. पहिला FA. F म्हणजे फोर्स पोरांनो. A म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय मी तुम्हाला सांगतो आता.
M1 M2 म्हणजे मास 1 मास 2 डिवाइड बाय अपॉन डी डिस्टन्सचा स्क्वेअर हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा एफ लक्षात कसं ठेवायचं बघा. फादर एफ इज इक्वल टू जी. फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर. एफ म्हणजे फादर, जी म्हणजे तुमची ग्रॅव्हिटी, M1 M2 म्हणजे मास 1 मास 2 आणि डिवाइड बाय डी दुधूचा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा स्क्वेअर. सिंपल मध्ये डिंपल आहे पोरांनो. तुमच्या गालावर डिंपल पडस तर एवढं इझी आहे. फॉर्म्युला लक्षात राहील. रिपीट करा. फादर इज इक्वल टू गम्म गम्म M1 M2 दुधूचा स्क्वेअर. लक्षात आलंय. चलो आय होप सो हे तुम्हाला लक्षात आलंय. फॉर्म्युला दादा कसा ऍक्सिलरेशन नक्की काय आहे ते तुम्हाला मी सांगतोय, पण हे दोन फॉर्म्युले हे खूप इम्पॉर्टंट आहे मुलांनो. हे जे फॉर्म्युले तुमच्या न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला कामात येतील किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये फॉर्म्युले कामात येणार आहेत. इव्हन कधी कधी फिल इन द ब्लँक्स मध्ये पहिल्या ज्या काही स्टार्टिंगला फिल इन द ब्लँक्स असणार आहेत ना, बघा फिल इन द ब्लँक्स खूप सारे आहेत. मागच्या वर्षी तुम्हाला खोटं वाटेल, आय थिंक मागच्या लास्ट इयरला जसं की अपेक्षित मध्ये बऱ्याच साऱ्या फिल इन द ब्लँक्स दिल्या होत्या, त्यातली एक सुद्धा नाही आली. असं सुद्धा होतो. बऱ्या एवढं फिल इन द ब्लँक्स करून सुद्धा येत नाही पेपरला. बोर्ड आहे सिंपल सिंपल पण टाकणार, बट टेन्शन काय घ्यायचं आहे. फिल इन द ब्लँक्स आहे ना. राम राम जपना सबका पेपर आपण म्हणजे काय दादा. शाळेमध्ये तुम्ही आतापर्यंत 9वी पर्यंत जे गोष्टी केल्या आहेत, पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, तिसऱ्याचं चौथं, फिल इन द ब्लँक्स ब्रो. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आपल्याला. असो, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही आम्ही लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, सो टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करणं, व्यवस्थित अभ्यास करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे राजा. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला समजलं असेल आता जसं जसं बघा 10वीचं वर्ष स्टार्ट व्हायला सुरुवात झाली ना, नवीन पुस्तकं, नवीन वह्या, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला घरच्यांनी घ्यायला सुरुवात केली. कोणाला क्लासेस लावून दिलेले असतील, कोणाला सांगतील बाबा अपेक्षित पाहिजे का, क्वेश्चन बँक पाहिजे का, तुला काय अभ्यासाचं मटेरियल हवंय ते सगळं काही काहींच्या घरचे तो प्रोव्हाइड करायला तयार आहे. का? त्यांच्या अपेक्षा आहेत पोरांनो तुमच्याकडून या वर्षभरासाठी. कारण की त्यांच्यासाठी तुम्ही एकच आशेचा किरण आहे आणि हा आशेचा जो काही किरण आहे हा चमकणं ही तुमची जबाबदारी आहे पोरांनो. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा, कारण की तुमचं चमकणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाबा रे. वर्षभर जेवढी मेहनत करता येईल, जेवढी कॅपॅबिलिटी असेल तेवढी सगळीपणाला लावा. कारण बघा रिझल्ट कसा लागेल हे आपल्याला माहित नाहीये, पण मेहनत करणं हे आपल्या हातात आहे. लास्टला रिझल्ट आल्यावर हे रिग्रेट नको करायला पाहिजे की काश मी थोडासा जास्त अभ्यास केला तर कदाचित मला 89चे 91 मिळाले असते, हे आपल्याला वाटतं. पण तेव्हा वाटून काही फायदा होत नाही. चलो अशो लक्षात आलंय. बरं, आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. जो ग्रॅव्हिटेशन आहे पोरांनो हा सगळीकडे कसा आहे, कॉन्स्टंट आहे. असं असतं का रे की दादाच्या घरी ग्रॅव्हिटेशन वेगळं आहे, अरे आमच्या गोट्याच्या घरी जरा वेगळं आहे आणि इकडे सोम्याच्या घरी वेगळं, असं होतं का? नाही. प्रत्येक ठिकाणी पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. याचा जो ग्रॅव्हिटी आहे ती किती आहे, 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर पर स्क्वेअर. आणि तो तुमचा डेटा 6.673 इंटू 10⁻11. लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला येणार मॅच द पेअर मध्ये. कुठे येणार आहे, मॅच द पेअर मध्ये. बोला माझ्या मागे. जी इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट. जी इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट. जी जो आहे सगळीकडे कॉन्स्टंट आहे. त्याचं जे काही व्हॅल्यू आहे पोरांनो जीची, ग्रॅव्हिटीची काय आहे, 6.673 इंटू 10⁻11. 6.673 इंटू 10⁻11. 6.673 इंटू 10⁻11. यो या चलो. युनिट जे आहे पोरांनो जीचं, जे ग्रॅव्हिटीचं युनिट आहे हे काय आहे, न्यूटन मीटर पर स्क्वेअर, किलोग्रॅम -2 लक्षात ठेवा. युनिट जे ग्रॅव्हिटीचं काय आहे, न्यूटन आहे. काय रे राजांनो, न्यूटन. बाबा न्यूटन बद्दल आपण ऑलरेडी शिकलेलो होतो. लक्षात ठेवा ग्रॅव्हिटीचं युनिट इम्पॉर्टंट आहे. यानंतर लो टाईड आणि हाय टाईड. बघा लो टाईड आणि हाय टाईड ना हे खूप जास्त महत्वाचं आहे पोरांनो. हे पेपरला आतापर्यंत फार रेअरली विचारलं गेलेलं आहे. बट मी मागच्या वर्षीच्या मुलांना पण एक सांगितलं होतं ज्यावेळेस फनशॉटची रिव्हिजन झाली त्यावेळेस, की कदाचित एक असा बोर्डचा पेपर येणार ना की त्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे 100% येणाऱ्या काही वर्षांमध्ये. एक डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारलं जाईल.
फार थेरी नाही विचारणारे. आणि मुलं का राहून जातील माहिती का? बिकॉज जर तुम्ही पुस्तकात नीट बघितलं ना, असा पिंक कलरचा असा एक बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन दिले. आपण काय करतो, ते मेन हेडिंग वाचतो, बाकी बॉक्सचं वाचत नाही. बट बाबा रे राजा रे, ही काही शाळा नाहीये, हा बोर्ड आहे. जे तुम्हाला वाटतं हे येणार नाही, ते 100% येण्याचे चान्सेस इथे असतात. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्यामुळे जो सरप्राईज पॅकेज वाली गोष्ट आहे ना, ती कदाचित लो टाईड हाय टाईड असू शकते. मग काय रे बच्चा, बघा लो टाईड आणि हाय टाईड. आता एक पृथ्वी तुम्हाला सगळ्यांना दिसते इथे, छान आपली पृथ्वी आहे आणि तिच्या बाजूला आपले चंदो मामा आहे. मामा रे मामा माझा चंदोबा मामा बाजूला उभा आहे. मग आता हे जे चंदो मामा बाजूला उभा आहे ना, आणि ह्या पृथ्वीच्या आजूबाजूला ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला एक गोल सर्कल दिसतोय. हा ब्ल्यू कलर काय म्हणजे माहिती का पोरांनो? वॉटर, पाणी पोरांनो. हे काय आहे? पाणी आहे. मग आता हे पाणी जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, असं विड्थला थोडं तुम्हाला फुगीर होते पोरांनो. काय आहे? फुगीर होताना तुम्हाला दिसतंय फ्लॅट. आणि जो पोलचा म्हणजे वरचा जो भाग आहे तुम्हाला असं फ्लॅट दिसतंय. काय? फ्लॅट, थोडं कमी दिसतंय, या साईडला जास्त. असं का होतं? माझ्या पोरांना एक गोष्ट माहितीये, ज्या ठिकाणी आता आपले चांदो मामा आहेत, त्या ठिकाणी काय लागणार राजांनो? फोर्स लागणार. काय लागणार आहे? फोर्स. ज्या ठिकाणी फोर्स लागतोय माझ्या बाबा रे, त्या ठिकाणी पाण्याचे जे काय सगळ्यात जास्त पाणी असणार आहे त्याला म्हणायचं हाय टाईड. काय म्हणायचं राजांनो? हाय टाईड. ज्याला म्हणजे उभ्या भागाला फोर्स कमी लागतोय त्याला म्हणायचं लो टाईड. काय म्हणायचं? लो टाईड. मराठीमध्ये भरती आणि ओहोटी. जिकडे चंद्र असतो त्यावेळेस काय, तिकडे सगळ्यात जास्त पाण्याचा लोड येणार, फोर्स लागणार, हाय टाईड. जिकडे चंद्र नाहीये त्या साईडला लो टाईड. सिंपल आहे. तुम्हाला फक्त फोर्स कुठे लागतो हे ओळखायचे, तर ज्या साईडला चंद्र आहे त्या साईडला. बघा डायग्राम बदलू शकते पेपरला आली तर, याला असं सरळ करून टाकतील आणि मग तुम्हाला विचारतील की आता या ठिकाणी कुठल्या साईडला हाय टाईड आणि कुठल्या साईडला लो टाईड आहे, फोर्स कुठे लागतोय. ज्या साईडला मूळ चंदो मामा असणार आहे त्या साईडला फोर्स लागणार आहे. लक्षात ठेवायचंय, ज्या साईडला मूळ त्या साईडला फोर्स लागणार. सिंपल मध्ये गालावरती डिंपल बच्चा. पुढे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वारंवार तीच गोष्ट रिपीट होते. बघा, अर्थ अट्रॅक्ट, पृथ्वी अट्रॅक्ट करते एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टला नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ, त्याच्या जवळ अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी त्याच्या जवळपासच्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. कशामुळे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता बऱ्याच पोरांना प्रश्न पडला असेल की दादा पुस्तकात ते बरंच काहीतरी न्यूमेरिकलची थिअरी दिलेली आहे. मी लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला सांगितलं होतो जेवढे न्यूमेरिकल्स आहेत ते एक साथ कव्हर करूया. त्याचं कारण सांगतो. न्यूमेरिकल जर का चॅप्टर मध्ये घालून दिले ना बाबा, डायरेक्ट डोक्यावरून जाईल. एक स्पेशल लेक्चर ठेवूयात, मस्त गंमत म्हणजे जम्मत करत आपण न्यूमेरिकल्स कव्हर करून घेऊयात. टेन्शन इज नॉट. वेन दादा इज हिअर, व्हाय टू फिअर? ट्रस्ट मी. तुम्हाला त्याच गोष्टी सांगतोय ना ज्या पेपरला येतात. ज्यावेळेस तुम्ही नंतर जाणार ना, आपल्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस तुम्ही येणार ना, बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाटतील यार खूप सिंपल वाटतंय रे, त्याला खूप इझी टॉपिक शिकवतोय आपल्याला. पूर्ण तसं नाहीये. जे टॉपिक सगळ्यात जास्त महत्वाचे आणि जे गोष्ट जे अशी आहेत की जे सिंपल भाषेत शिकवली जाऊ शकते, मग हार्ड का बनवायचे गोष्टींना? मला सांगा, गोष्ट हार्ड शिकायला मजा आहे का तुम्हाला सिंपल समजतंय? इट्स ओके ना, चांगली गोष्ट आहे. सिंपल समजतंय म्हणजे काय? तुम्ही तेवढे हुशार आहे, तुम्हाला समजतात गोष्टी, ते इम्पॉर्टंट आहे. चलो पुढे. अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन. बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे? आता आपण एखादी वस्तू घेऊयात. आता आपल्याकडे आहे चोम्या. ये अपना चोम्या आहे. चोम्याने टोपी बिपी पहना आहे. अरे चोम्या जो आहे अपना, याला काहीतरी नाव ठेवूयात आपण. डिस्क्रिप्शन मध्ये सांगा. आपल्याला वर्षभर याच्यावर एक्झाम्पल घेऊ आपण मस्तपैकी छान. आणि ह्या चोम्याला तुम्ही काहीतरी नाव ठेवा. मस्त टोपी बिपी घातली आणि चलो टाइमपास नाही करायचा आपल्याला. आता हा जो चुमूज आहे आपला, याला वरतून आपण जर कसं खाली ठेवलं, फेकलं, असं वरतून काय केलं, खाली फेकलं पोरांनो. आता मला सांगा, स्टार्टिंगला काय रे पोरांनो? इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे याचं स्टार्टिंगला स्पीड काय आहे? 0 आहे. हा खाली टाकल्यावरती फायनलला पण कसे असणार आहे? जोपर्यंत फायनल पर्यंत जातोय, हा जो स्पीड आहे या स्पीड मध्ये काय होईल? बदल होईल. काय होईल रे? बदल. इनिशियल व्हेलोसिटी आणि फायनल व्हेलोसिटी मध्ये काय होतो? बदल होतो. याला म्हणायचं ऍक्सिलरेशन. हा चोम्या खाली आला एका स्पीडने, पर्टिक्युलर पर युनिट टाइमला जेवढा वेळ लागतोय त्याला म्हणतो आपण ऍक्सिलरेशन. काय म्हणायचं रे बाबा? ऍक्सिलरेशन म्हणायचं. मग
आता हे जे ऍक्सिलरेशन आहे ते आपण बघूयात. फोर्स दॅट द अर्थ एक्सर्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, असा फोर्स जो अर्थ लावते कोणत्या पण ऑब्जेक्टला, तिच्या जवळपास असणाऱ्याला, तो जो फोर्स अर्थ लावते त्याला आपण काय म्हणतो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता फॉर एक्झाम्पल चोम्या, या पृथ्वी मी समजून घ्या हा ऑब्जेक्ट आहे, मी याला काय करणार, अट्रॅक्ट करणार, फोर्स एक्सर्ट करणार, फोर्स लावणार. हा जो मी फोर्स लावतोय याला काय म्हणतो रे आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. बरं, नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट, तुम्ही कुठल्या पण ऑब्जेक्टवर जर का फोर्स लावला त्याचा रिझल्ट होतो ऍक्सिलरेशन. ऑब्जेक्ट आहे याला फोर्स लावला, हा अट्रॅक्ट होणार, हा काय होणार आहे, अट्रॅक्ट. इकडून इकडे जो अट्रॅक्ट होणार म्हणजे काय, चेंज कशात होणार, ऍक्सिलरेशन मध्ये, स्पीड मध्ये त्याच्या चेंज होणार आहे. नेक्स्ट, दस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ, म्हणून जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थमुळे होणारा त्याचा रिझल्ट कशावरती होतो, त्या बॉडीच्या ऍक्सिलरेशन वरती. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रिझल्ट कशावरती होतो, त्याच्या ऍक्सिलरेशन वरती. लक्षात आहे. मग डिनोटेड बाय स्मॉल जी, कोणता जी, जी, स्मॉल जी. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने दाखवता, स्मॉल जी. एवढं लक्षात ठेवायचं, फार पेपर राहण्याचे खूप रेअर चान्सेस आहेत या गोष्टींचे. चलो आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपली, चोम्या जी आप बैठ जाइए. चलो, हा जो फॉर्म्युला आहे हा नीट लक्षात ठेवा काय आहे बघा. आता तुम्हाला मी सांगतो, एफ म्हणजे फोर्स आहे बाबा रे, काय आहे, फोर्स आहे. बघा आपण बघूयात एक एक वन बाय वन बघूयात. बरं, आता एफ म्हणजे फोर्स आहे तुम्हाला माहिती आहे. हा जो मोठा एम आहे याला काय म्हणायचं, मास ऑफ अर्थ. जी तुम्हाला माहिती ग्रॅव्हिटेशन आहे, फोर्स बरोबर ग्रॅव्हिटेशन इंटू एम, मास ऑफ अर्थ. अर्थचं जे काही मास असणार आहे ते म्हणजे कॅपिटल एम, आणि या अर्थ मधला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आहे म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ, मास ऑफ ऑब्जेक्ट ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या मधले जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास म्हणजे काय, स्मॉल एम आहे, डिवाइड बाय डिस्टन्स. जे काही डिस्टन्स आहेत पोरांनो त्याला म्हणायचं डी ने डिनोटेड करायचंय, आणि इज इक्वल टू आर. आर का टाकले मला सांगा, पृथ्वी जी आहे गोल आहे. मी तुम्हाला विचारलं की पुणे ते नाशिक हे काय एक प्रकारचं डिस्टन्स आहे, लॉंग डिस्टन्स आहे, पण हा सर्कल आहे ना. मग ज्यावेळेस सर्कल आला, सर्कलचं जर का डिस्टन्स काढायचंय तर माझी बबडी कशाने काढते डिस्टन्स, रेडियसने. रेडियस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सेंटर पासून ते एंड ऑफ सर्कलचा आउटर मोस्ट साइडचा जो भाग आहे त्याच्यापर्यंत जो असतो त्याला काय म्हणतो आपण, रेडियस म्हणतो. मग डी इज इक्वल टू डिस्टन्स बरोबर या सर्कलमध्ये डिस्टन्स कशाने मोजतात, रेडियसने मोजतात, आर ने मोजतात, रेडियस ऑफ अर्थ. फॉर्म्युला समजला, फोर्स आहे, फोर्स बरोबर ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी इंटू त्याचा प्रोडक्ट करायचा एम, मास ऑफ अर्थ, एम मास ऑफ अर्थ ऑब्जेक्ट, डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर. इथे काय म्हणायचं, फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर. फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर. रिपीट करायचं रे, रिपीट केलं नाही ना भो, रिपीट करावं लागेल पोरांनो, पास व्हायचंय ना आपल्याला. पास नाही, चांगले मार्क्स मिळवायचे आपल्याला. पुढे चलो, फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता अजून एक फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू एम ए. एकदा मराठीत आणि एकदा इंग्लिश मध्ये आईला काय म्हणता आठवा. फादर इज इक्वल टू, फादर काय म्हणता, मदर इंटू आई. फादर इज इक्वल टू मदर इंटू आई, न्यूटन्स सेकंड लॉ. फॉर्म्युला लक्षात आला, फादर इज इक्वल टू एम, मदर इंटू ए, आई. सिंपल आहे दादा. इंटू कुठून आला, इंटू दिसत नाही, एम ए दिसतंय आम्हाला. ज्याच्यामध्ये काही नाही तिकडे लागतो पोरांनो इंटू, क्रॉस आहे. ओके चलो, दोन फॉर्म्युले भेटले आपल्याला फोर्सचे. एक फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर, दुसरा फादर इज इक्वल टू मदर इंटू आई. घ्या मग दोघी फोर्सच्या जे फॉर्म्युले आहेत त्यांना एकत्र. फादर, आता बरं अजून एक गोष्ट, हे जे ए माझ्या पूर्ण लगेच लक्ष, ए ऍक्सिलरेशन आहे. ऍक्सिलरेशन कशामुळे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपण शिकलो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने दाखवतो, स्मॉल जी ने. म्हणून फादर म्हणता. मग कुठे तुझा मुलगा, आला नाही तुझा मुलगा, खेळायला गेला तुझा मुलगा. मग फादर इज इक्वल टू एम जी. मग
ओके, आता दोघी फॉर्म्युले भेटले. फादर इज इक्वल टू mg मग आणि फादर इज इक्वल टू मदर, फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर. दोघी फॉर्म्युले एकत्र घ्या. दोघी फॉर्म्युले घेतले. आता इज इक्वल टूच्या इकडचं आहे ना, त्यांना सोबत घेऊया आपण. एक आपला फॉर्म्युला आहे गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर इज इक्वल टू दुसरा काय आहे mg. मग आता हा जो mg आहे पोरांनो, आपल्याला जो भेटलाय mg, आता हा m काय होईल, कट होणार. कट झाल्यानंतर आपल्याला काय भेटतंय रे पोरांनो, जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू गम्म रबडीचा स्क्वेअर. म्हणजे बाजारात रबडी खायला गेलेले आहेत तुम्ही, रबडी कशी गरम, मग लहान मुलं असं म्हणतात का गरम आहे, गम्म गम्म लागतंय मला, गम्म गम्म लागतंय. मग स्मॉल ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, गम्म रबडीचा स्क्वेअर. दादा काय बोलतोय, गम्म काय रबडी काय? अरे समजण्यासाठी जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन, एम म्हणजे काय मास आणि तुमचा आर म्हणजे काय रेडियस, त्याचं काय केला स्क्वेअर. सिंपल इक्वेशन लक्षात आले बरोबर. चलो रे बबडा. आता हा जो स्मॉल जी आहे इज इक्वल टू फॉर्म्युला लावा ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला माझ्या पोरांना माहिती पाहिजे. 6.67 इंटू 10⁻⁻11, 6.67 इंटू 10⁻⁻11. लक्षात आहे. पुढे मासचा इंटू 6 इंटू 10⁻24, 6 इंटू 10⁻24 हे काय झालं मास. डिस्टन्स आहे, डिस्टन्स किती आहे 9, 6.4 इंटू 106 स्टँडर्ड युनिट हे आपण सगळ्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या आहे रेडियसच्या, ग्रॅव्हिटीच्या, मासच्या. इज इक्वल टू फायनल आन्सर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फिल इन द ब्लँक्स, जोड्या लावा. 100.3.4% IMP. हो बच्चा IMP हा. Acceleration due to gravity is equal to 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला स्मॉल जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय रे राजांनो, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन नक्की काय आहे ते आता आपल्याला बघायचंय. चलो बच्चा, आता अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन काय ते बघूया. फॉर्म्युला आपल्याकडे आहे फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर. मग आता ऍक्सिलरेशन, बरं ऍक्सिलरेशन तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं होतं, आपला चोमू होता चोम्या बच्चा. हा पहिले इनिशियल वेलोसिटी, इनिशियल म्हणजे स्टार्टिंगची वेलोसिटी इथं 0 आहे, टाकला चेंज झाला स्पीडमध्ये, इनिशियल वेलोसिटी फायनल वेलोसिटी याच्यात बदल झाला, याला म्हणतो आपण ऍक्सिलरेशन. काय म्हणतो आपण, ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन डिपेंड आहे कोणावरती, मास अँड रेडियस. कोणाचा मास अँड रेडियस, अर्थचा. म्हणजे ऍक्सिलरेशन कोणावर डिपेंड आहे विचारलं तर कोणावर, अर्थवरती. फक्त कोणावर डिपेंड आहे, अर्थवरती ऍक्सिलरेशन डिपेंड आहे. सेकंड, सो द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी काही ऍक्सिलरेशन आहे ग्रॅव्हिटीमुळे ऍट गिव्हन पॉइंट, एका गिव्हन पॉइंट मध्ये अर्थचा, हे सेम आहे फॉर ऑल ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कसं आहे, सेम आहे. म्हणजे आता चोमेश आणि आपले चोमिश पण आहे, पण चोमिशला नंतर अभि नाही, काही गोष्टींना नंतरच काय म्हणतो आपण टेलिकास्ट केलं बरं आहे. चलो असं. आता हा आपला चोमेश आहे. मग आपला जो चोमेश आहे बच्चा, आता चोमेश दिसतोय तुम्हाला बरोबर, दिसतोय का बघा, तुम्हाला दिसत असेल चोमेश आपला. हा चलो, आता हा चोमेश आहे. हा आणि मी एकाच ठिकाणी आहे पोरांनो, या ठिकाणी. मग आता आम्ही दोघी एकाच ठिकाणी असल्यामुळे हा एक वेगळा ऑब्जेक्ट आहे, मी एक वेगळा ऑब्जेक्ट आहे, पण आमच्यामध्ये ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एका पॉइंटला जे आमच्या दोघांमधलं जे ऍक्सिलरेशन असेल कसं असणार आहे, सेम. एका पॉइंटला, दुसरीकडे गेल्यावर एका पॉइंटला वेगवेगळे जरी ऑब्जेक्ट असेल पण ऍक्सिलरेशन सेम असेल. मग इथे प्रश्न येतो, दादा मी एवढा मोठा डब्बा आहे, हे एवढं छोटू आहे. नाही, आयुष्यात काही गोष्टी मोठ्या असो नाही तर छोट्या असो, फरक हा तेवढाच बनणार पडतो. का रे, कारण की मास आणि रेडियस कोणाच्या डिपेंड आहे, अर्थला. ऍक्सिलरेशन कोणावर डिपेंड आहे, अर्थवरती. माझ्या आणि चोमेश्वर डिपेंड आहे का, नाही. लक्षात आलेलं आहे. सो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट गिव्हन पॉइंट, एका गिव्हन पॉइंट मध्ये सेम आहे. अर्थ मध्ये सगळ्या ऑब्जेक्ट साठी कशी रे, सेम आहे. इट डज नॉट डिपेंड, ही डिपेंड नाहीये कोणावरती,
प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड नाही. ऑब्जेक्ट छोटा आहे मोठा आहे फरक पडत नाही. याला म्हणायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. काय म्हणायचं रे? अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन. सिंपल आहे पोरांनो. सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडस्तर एवढं सिंपल आहे. आता बरेच बोरं प्रश्न विचारत जातात, दादा नोट्स कधी मिळणार, नोट्स कधी मिळणार. अरे राजा, नोट्स फ्रीचे. कोणासाठी बनवलंय? तुझ्यासाठीच तर बनवल्यात. पण नोट्सचे स्ट्रिक्टली नियम आहेत. जोपर्यंत आपली पूर्णपणे लेक्चरची सिरीज कंप्लीट होणार नाही, जोपर्यंत आपला पूर्ण चॅप्टर कव्हर होत नाही, तोपर्यंत नोट्स डायरेक्ट देऊन फायदा आहे का? तर नाही. एकदा का आपलं लेक्चर संपून झालं म्हणजे पूर्ण संपलं, जसं की आपला हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरच्या नोट्स संपलेल्या आहेत, आपला लेक्चर संपलेला आहे, शिकवून झालेला आहे तो लेक्चर. मग त्याच्या नोट्स ज्या आहेत या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहेत आणि टेलिग्रामवर पण आहेत. वारंवार सांगतोय कसं जॉईन व्हायचंय, तरी तेच प्रश्न. अरे 10वीला आले ना रे तू रे, मग काय समजायला पाहिजे पोरांनो. आणि आत्तापासूनच आहे ना पोरांनो, छोटे छोटे एफर्ट्स द्यायला सुरुवात करा. एकदम एंडला अभ्यास करायला जाणार की अरे बोर्ड आला तेव्हा अभ्यास करू, तर अजिबात नाही, असं होत नाही. आत्तापासून छोटे छोटे एफर्ट्स जर का टाकलेत पोरांनो, तो एंडला जो रिझल्ट येईल ना, त्या रिझल्टकडे बघून तुम्ही म्हणणार की यार यस यस बॉस मी करून दाखवलं. हे कधी? तुमच्या एफर्ट्सने, तुमच्या सोबत, तुमच्या ताकदीने. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायला मी पूर्णपणे तयार आहे तुमच्यासाठी. पण तुम्हाला पण तितकीच मेहनत करावी लागेल. जेवढे क्वेश्चन्स देतोय, जेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगतोय, वाचा. लेक्चर झालं की रीड आउट करा, मस्तपैकी पुस्तक वाचा. वाचाल तर वाचाल, पुस्तक इज अ बेस्ट बुक, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. चलो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरला आपण ऑल गोष्टी कव्हर करून टाकू आणि अजून छान छान एंटरटेनमेंट आणू. आणि होय, तुम्हाला असंच एंटरटेनमेंट मस्तपैकी शायरीवाला लेक्चर्स आवडते का? मला कमेंट करा. आपलं लेक्चर तुम्ही कुठल्या भागातून महाराष्ट्रातल्या बघताय तर प्लीज कमेंट करा रे. कमेंट पाहिजे मला. आणि आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स करा आपल्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. जेवढे जास्त मुलं असतील तेवढे अजून मजा येईल, अजून मस्त मोठा रिझल्ट आणू आपण. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पण एक न्यूज आहे. मराठी मीडियमचे व्हिडिओ हे 1 वीक नंतर, 1 वीक हा सेमी मीडियमसाठी, 1 वीक मराठी मीडियमसाठी. सो थोडं पेशन्स धरा. दादा एवढं सिलेबस कव्हर होईल का? असे बरेच प्रश्न. बाबा रे होईल, का नाही होणार सिलेबस? ऑफलाईनला पोरांना 4 ते 5 वर्ष शिकवलंय, खूप चांगलं माहिती आहे सिलेबस कधी कंप्लीट करायचा आहे. 3-4 महिन्यात मी ठरवलं ना, 3 ते 4 महिन्यात रेग्युलर व्हिडिओ अपलोड करून सिलेबस संपवून दे. सिलेबस संपवणं हा मेन उद्देश आहे का? नाही. सिलेबस तुमच्या डोक्यात उतरवणं, तुमच्या मनात उतरवणं हा मेन उद्देश आहे. तर मस्तपैकी आपलं सिलेबस कव्हर होणार आहे, 1 शॉट रिव्हिजन येणार आहे, बोर्डसाठीचे IMP लेक्चर्स होणार आहेत. अजून काय काय हवं आहे? बरेच मुलं विचारत होते की दादा नोट्स नक्की कुठल्या यूज करायचे आहेत, गाईड यूज करू का, काय यूज करू? जास्तीत जास्त जर का क्वेश्चन ह्या व्हिडिओच्या खाली आलेत ना, त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल सॅटर्डे संडेला. आणि आपण प्लॅन करूयात सॅटर्डे संडेला काहीतरी करायचा. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा, अभ्यास करा, आपल्या आईवडिलांना त्रास न देता. गणपती बाप्पा मोरया. भेटूयात पुढच्या लेक्चरला, जे की असेल ह्या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर. बाय बाय.